झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. महिला पोलीस अंमलदाराचा विनयभंग, स्टेनो कार्यालयातील कर्मचाऱ्यासह दोघांवर गुन्हा दाखल. अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या महिला पोलीस अंमलदाराला मानसिक त्रास देऊन त्याचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी स्टेनो कार्यालयात कार्यरत असलेल्या पोलीस अंमलदार दीपक सरोदे आणि भाऊसाहेब शिंदे राहणार गुंडेगाव यांच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिला अंमलदाराने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी दीपक सरोदे यांची बदली झालेली असतानाही तो त्याच कार्यालयात कार्यरत होता. आरोपींनी संगनमताने फिर्यादी महिला पोलीस अंमलदाराला वाईट हेतूने बोलून त्याच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे. तू नोकरी कशी करतेस तेच मी पाहतो अशी धमकी देऊन आरोपींनी फिर्यादीला आवारच्या भाषेत शिवीगाळ व दमदाटी केली. हा प्रकार असह्य झाल्याने पीडित महिलेने वरिष्ठांकडे धाव घेत तक्रार केली आहे. या घटनेमुळे जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून भिंगार कॅम्प पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 69, 251, 2, 3, 352 आणि 3-5 या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातच अंमलदाराचा विनयभंग झाल्याने या प्रकरणाची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे. आरोपीवर कारवाईची मागणी केली जात आहे.